तर हाय फ्रेंड्स, मी पुन्हा आपले नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. पहिले तर सगळ्याला मकर संक्रांतीची हार्दिक शुभेच्छा. थोडा बाहेरचा आवाज येत असेल कारण की बाहेर गाणे वगैरे चालू आहे. आणि हा बाजू पिल्लू पहा, इथं शेंगदाणे भाजून ठेवले. मॅम लाडू बनवायचे 4 वाजले आणि अजून काहीच झालं नाही माझं. काय माहिती बरोबर होते ते भाजत आले म्हणा, थोडेसे काहीतरी राहिले बा. गाण्याचा जास्त आवाज येतो वरून माझं पिल्लू सब येते. आशू बाय नाही, चला तेवढं एकदा काय ना तुला झोपू घालते पहिले एकदा. तर इथं तीळ बी भाजले मॅम आणि हा शेंगदाणे जे हे आपल्या इथे भाजून घेतले आणि इथं गुडतोळीची तयारी माझी पहा. पाक झालंय तयार आपलं आणि झालं असं. हा इथं वाटी ठेवली, वाटीत टाकून पाहिजे झालं का नाही. हे आता नाही झालं वाटते. झालं वाटतं ना. त्याच्यात मी गूळ म्हणजे गूळचं पाक वगैरे केलं. त्यानंतर याच्यात शेंगदाणे तीळ वगैरे जे ते सगळे टाकून घेतले मी. आता त्यात थोडंसं काहीतरी थंड होते ते, त्यानंतर त्याचे लाडू बनायला घेते लगेच. तर इथं सगळं झालं आणि एवढा गरम आहे, पाक माझा हात जळाला खूप जास्त. तरी मी आहे ना इथं किती 4 लाडू बनवलेच, पूर्ण बनवायचे आता फटाफट. पाक आहे पण खूप जास्त गरम लागतं. झालं की बोल. आशू काय आशू तर रात्री बनवून जे लाडू ठेवले होते ते असं काहीतरी झाले आणि सेट झाले म्हणजे, पण एवढे काय खास जमले नाही. फर्स्ट टाइम केले मी आणि मला एवढे जास्त काही येत पण नाही. म्हणजे फक्त यूट्यूबवर पाहून तसं केलं होतं, पण जसं पाक जास्त शिजून गेला होता तर ते पूर्ण ते चिकट झाले एकदम, म्हणजे चिपकून असं झाले, एकदम कडक झाले जास्त. यूट्यूबवर इकडं म्हणजे हे ते पाहून वेगवेगळे व्हिडिओ पाहून ते सगळं अंदाजानेच केलं मी.
तर त्याच्यात गूळ जास्त तीळ जास्त झाले, शेंगदाणे खूपच जास्त कमी झाले होते. पण ठीक आहे, खाऊन घ्यायचं. काय अशी तर नाहीच म्हणले मी खाणार नाही, तूच काय, तुला खायचं तर. आणि बस एवढंच होतं. काल रात्री स्वयंपाक करायचं होतं आणि खूप जास्त उशीर झाला होता, 5-9:30 वाजले होते आणि स्वयंपाक काहीच झाला. मग पप्पाने पीठ वगैरे चुरलं, त्यांनी लगेच पोळ्या वगैरे करून दिले होते. तर मला चला ठीक आहे, तेवढी तरी त्यांनी मदत केली माझी, नाही तर मग काहीच खरं नसतं माझं. वरून आशू पण खूप जास्त रडत आहे. नंतर भाजी पोळ्या हे तर केलं, ते पुऱ्या वगैरे केले होते. बस चला मग, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट करून विसरू नका. आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्याला बाय.